विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. मिसिंग लिंकवरील दुसऱ्या बोगद्याच्या आधी दरड कोसळली. पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या मार्गावर ही दरड कोसळली. सुदैवानं जीवितहानी नाही. दरड कोसळल्यानं मिसिंग लिंक वाहतुकीसाठी बंद. दुसरीकडे बोरघाटात पाणी साचल्याने मुंबई पुणे एक्सप्रेस वे देखील बंद. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर दरड कोसळल्याची घटना. मुंबईहून पुण्याच्या दिशेने मोजक्याच गाड्यांचा प्रवास सुरू. एक्सप्रेस वेवरील दरड हटवण्याचं आता काम सुरू आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील उरुसे टोल नाका परिसरात दरड कोसळली. महामार्गावर अनेक वाहनं अडकली. वाहन चालकांना पुण्याच्या दिशेने माघारी पाठवण्यास सुरुवात. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर उरुसे नाका परिसरातील भीषण दृश्य समोर. महामार्गावर येणाऱ्या पाण्यात चा प्रवाह वाढल्याचं चित्र. वाहतूक मोठ्या प्रमाणावर प्रभावित. मुंबई गोवा महामार्ग 5 तासापासून ठप्प. मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर पाणी. नागोठणेजवळील वाकण या ठिकाणी महामार्ग ठप्प. वसई विरार नालासोपाऱ्यात आज चौथ्या दिवशी मुसळधार पाऊस. नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी आल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत. विरार रेल्वे स्थानकात भावनगर, वांद्रे आणि दुरंतो एक्सप्रेस रेल्वे स्थानकात थांबवलेले आहेत. विरारवरून चर्चगेट आणि डहाणूकडे जाणाऱ्या सर्व गाड्या ठप्प. पालघर, सफाळे, नालासोपारा, वसई रेल्वे ट्रॅक पाण्याखाली. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वरई फाटा ते ढेकाळे येथे महामार्गाला नदीचं स्वरूप. डोंगराचं पाणी थेट महामार्गावर उतरल्याने महामार्गावर पूर परिस्थिती. महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी. मुसळधार पावसामुळे खंडाळा रेल्वे स्थानकाजवळ ओव्हरहेड इलेक्ट्रिक वायरवर झाड कोसळल्याने आग. संबंधित यंत्रणेकडून आग विझवल्यानंतर मार्ग पुन्हा सुरू. वैकी बंद करायला पाहिजे. फक्त वैकी बंद करणं. साहेबाला फोन करून सांगा वैची बंद लाईन करा बंद. मला डाऊट होतात सकाळी पडलं ना. मुसळधार पावसामुळे नालासोपारा पूर्वेतील आचोळे मेन रस्त्याला नदीचं स्वरूप. कमरेपर्यंत पाणी साचल्याने वाहतूक पूर्णपणे विस्कळीत. परिसरात जनजीवनही विस्कळीत. फोटो पण काढा. फोटो पण काढा. कशाला मला काय कशाला मला विरार पश्चिममधील मुख्य रस्ते पाण्याखाली. विवा कॉलेज परिसरात पाणी साचल्यानं नागरिकांचे हाल. सर्व वाहनं जागच्या जागी थांबून. पुण्याच्या मुळशी तालुक्यातील जांभे गावात 5 जणांचा रेस्क्यू. गावात ओढ्याचं पाणी शिरल्याने अनेक गावं पाण्याखाली. 5 जण पाण्यात अडकले होते. महाबळेश्वरमधील वेण्णा नदीवरील एक छोटा पूल तुटला. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असणाऱ्या हॉटेलमधील अनेक पर्यटक अडकून पडले. पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न. मागे घेतलं पाहिजे. नाही
मुसळधार पावसामुळे वसईमध्ये रेल्वे रुळांवर पाणी, रेल्वे वाहतूक खोळंबल्यानं रुळांवरून प्रवाशांचा पायी प्रवास. भर पावसात नोकरदार वर्गाचे मात्र हाल. अरे पुसला मुंबई गोवा महामार्गावरील चिकणी परिसरात पावसाचं पाणी. रायगड जिल्ह्यातील चिकणी परिसरातील रस्ते जलमय. वाहतुकीवर मोठा परिणाम. मुंबईच्या घाटकोपरमधील रमाबाई नगर परिसरात जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे झाड कोसळलं. रस्त्यावरील झाड हटवल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत. वसईतील सातिवली भुईदापाड्यातील रस्ते पाण्याखाली. रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प. गुडघाभर पाण्यातून नागरिकांचा प्रवास. आळंदीमध्ये इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ. पुलावर पाणी आलेले इंद्रायणी नदीवरील सर्व पूल वाहतुकीसाठी बंद. आळंदीत आलेल्या वारकऱ्यांना नदीकाठी न जाण्याचं आवाहन. इंद्रायणी नदीत 100% विसर्ग सुरू. वसई नालासोपारा दरम्यान रेल्वे ट्रॅकवर गुडघाभर पाणी साचलं. विरार रेल्वे स्थानकातही पाणी साचलं. पश्चिम रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प. वसई, विरार आणि नालासोपाऱ्यापर्यंत पावसाचा हाहाकार. क्या बेचारा गाड़ी चलाएगा, ऑप्शन नहीं है उसके बाद जैसे अपने पास ऑप्शन। रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाली मंदिर परिसरात पावसाचं पाणी साचलं. पाणी साचल्याने भाविकांना मंदिरात ये जा करताना अडचणींचा सामना. आळंदीमध्ये 250 पेक्षा अधिक नागरिक पाण्यामध्ये अडकले. इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली. पोलीस आणि अग्निशमन दलाकडून नागरिकांची सुटका. कोल्हापुरातील पंचगंगा नदीचं उगमस्थान असलेल्या प्रयाग संगम परिसर जलमय. प्रयाग संगमावरील दत्त मंदिर परिसर पाण्याखाली. प्रयाग संगमपर्यंत येणाऱ्या 5ही नद्या पात्राबाहेर गेल्याने संगम परिसर जलमय. सांगलीच्या वारणा खोऱ्यात पावसाची संततधार. पावसामुळे वारणा खोऱ्यातील अनेक छोटे बंधारे पाण्याखाली. वसईतील सातिवली भुईदापाडा पाण्याखाली. वसईतील सातिवलीमध्ये साचलेल्या पाण्यात गाड्या अडकल्या. वाहतूक बंद.
गोंदियाच्या सालेकसा नांदवा मार्ग पुलावर पाणी आल्याने बंद. नांदवा घोंशी दरबडासह परिसरातील 4 ते 5 गावांचा मुख्यालयाशी संपर्क तुटला. मात्र पुराच्या पाण्यातून नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरूच. रायगड जिल्ह्यातील नागोठणेमध्ये मुसळधार पावसामुळे अंबा नदीला रौद्र रूप. नदीचं पाणी शहरात शिरल्याने कोळीवाडा, एसटी स्टँड आणि बाजारपेठ परिसर जलमय. स्थानिक नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. अमरावतीच्या मोर्शीमध्ये अप्पर वर्धा धरणाच्या जलसाठ्यात गेल्या 48 तासात 5.11% वाढ. मध्य प्रदेश सीमावर्ती भागातील दमदार पावसामुळे धरणात 27.70 दशलक्ष घनमीटर पाण्याची वाढ नोंदवली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जानवली, गड नदी, तिलारी, वाघोटण आणि कर्ली नद्यांच्या पाणी पातळीत घट. सह्याद्री पट्ट्यात पावसाचा जोर कमी झाल्याने ही स्थिती निर्माण. जिल्ह्यात येलो अलर्ट जारी. रत्नागिरीला आज मुसळधार पावसाचा इशारा. सर्व शाळांना सुट्टी जाहीर. सोमेश्वर, काजळी नदी शहरा पातळीवर. खेडमधील जगबुडी धोक्याच्या पातळीवर. मावळ तालुक्यातील पाटण गावात आज पहाटे एका घरावर दरड कोसळल्याची घटना. एनडीआरएफ आणि पीएमआरडीएच्या माध्यमातून बचावकार्य सुरू. घरातील 3 लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.